अजून उठली नाहीत वे? अरे उठा की कार्ट्यांनो. हा, ह्या दिवसासाठी किती क्रांतिकारांनी जवानांनी रक्त सांडलं, तुम्ही अजून लोळत पडलाय. तुम्हाला उठवायसाठी मला क्रांती करावी लागते मोठी. उठा नाही तर चटका देईल, आणि कुठं देईल तुम्हाला माहितीये. उठा लवकर. झेंडावंदन असतं 9 वाजता, शाळेत पोरांना बोलवते 6 वाजता. आम्हाला उठावं लागतंय 4 वाजता. खरं तर शाळेत आम्हाला सत्काराला बोलवलं पाहिजे, कारण आम्ही लवकर आवरतो ना, म्हणून तुम्ही पोरं लवकर जातात. तसं बघितलं तर 4 वाजल्यापासून आपण राबायचं, आणि चॉकलेट बिस्किट ह्या पोरांना. वा रे वा. 15 ऑगस्ट ह्यांचं कमी ना आपलंच जास्त असतं. ह्या माणसाला तर 15 ऑगस्ट असल्याची काही सुद्धाच नाही, अजून घोरत पडले. बघितलं का? उठो पप्पा ना तुझ्या. अहो तुम्हाला सुट्टी, पण पोरांना वेळ शाळेत कोण सोडणार? आता मी जायचं का त्यांना घेऊन? आणि दुकानात त्यांना झेंडा आणि बिल्ल घेऊन द्या, आणि त्यांना व्यवस्थित लावा. आणि काल संध्याकाळी तुझा शूज धुवून वाळत ठेवलाय, लक्षात असतं का आपल्या? इकडे मी भांग पाडते तुझा, ये लवकर, उशीर होतोय आधीच. तुला माहितीये का, मी माझ्या वेळेस आमच्या शाळेत राष्ट्रगीत म्हणायला पहिली असायची पुढं. तेवढा आवाज चांगला होता माझा. हा, आता तुम्हाला ओढूनच माझा आवाज बसाडा झाला एवढा. तर आज बक्षीस मिळणार आहे ना तुला, पहिला नंबर आलेल्याच. रांगेत पुढे बसायचं, माग त्या टोकाला जाऊन बसतोस तोपर्यंत दुसऱ्या पोराचं नाव पुकारून झालेलं असतं. आणि ढोल चांगला वाजव, असा जोरात, जरा एनर्जीत लाव. आणि घोषणा जरा मोठा दि की. घरात हॅ हॅ करून ओरडतोस, घोषणा देताना तुझा आवाज कुठे जातो? असा चौकात पोचला पाहिजे आवाज, चौकात. आमच्या वेळेस काय घोषणा द्यायचो आम्ही, तुला काय माहिती? आवडलं काय? चल लवकर, पप्पा खाली वाट बघतात. आणि डबा घेऊन जा. अरे देवा, हाय का आज लक्षातच नाही 15 ऑगस्ट आहे. आज डबा बनवून बसते. भारतातली लोक स्वातंत्र्य आहेत, पण ह्या भारतातली आया आणि बायका कधीच स्वातंत्र्य होणार नाही. रोज ते डबा आणि खाणं पिणं. चला बाबा, सोसायटीत बोलवले, ध्वजारोहण करायचे, उशीर झालाय. ही साडी कशी दिसती रे? आज घालतात ना व्हाईट मधून, म्हणून काढली. आता इस्त्री करायची राहिली. चल बाबा, उशीर होतोय.